निष्ठावंत पक्षांचा आम्हाला अभिमान आहे, शरदराव पवार साहेबांचा। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मंगळवारी 2 एप्रिल रोजी चाकण या ठिकाणी तळेगाव चौकात दुचाकीस्वार आणि त्याचे मित्र विरुद्ध दिशेने येत असता ट्रकला धडक दिली व त्यानंतर ट्रक चालकालाच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या प्रकरणी चाकण पोलिसांनी एकाला अटक केली आहे। संकेत रामदास जाधव, वय वर्ष 27, राहणार बाकी, तालुका खेड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याचे साथीदार सचिन वखरे व इतर 2 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी शिव बगेल आणि मोतीलाल बगेल, वय वर्ष 40, राहणार मध्य प्रदेश यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शिव बगेल आणि मोतीलाल बगेल हे त्यांचा ट्रक घेऊन जात होते। यावेळी आरोपी दुचाकीवरून विरुद्ध दिशेने येत होते। त्यांनी उजव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता ते फिर्यादीच्या ट्रकला धडकले। त्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी बांबूने फिर्यादींना मारहाण करण्यास सुरुवात केली। या प्रकरणी फिर्यादीने चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून यावरून चाकण पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर पोलीस पुढील तपास करत आहेत। खेड प्रांत कार्यालयाच्या आवारात बेकायदेशीरपणे विनापरवाना फ्लेक्स लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भावपूर्ण श्रद्धांजली अशा आशयाचा फलक लावल्याची तक्रार खेड पोलिसांत देण्यात आली आहे। भरारी पथकातील पोलीस आणि अन्य कर्मचारी यांनी प्रांत कार्यालय खेड या ठिकाणी भेट दिली असता कार्यालयाच्या आवारात प्रवेशद्वारावर हा फलक लावल्याचं खेड पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। प्रकाश नामदेव पवार, वय वर्ष 51, राहणार बच्चे पाटील कॉलनी, राजगुरुनगर, तिन्हेवाडी रोड यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। भाजप नेते व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चाकण येथील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अमृत शेवकरी यांच्या घरी भेट देत शिरूर लोकसभा अनुषंगाने सर्व महायुती कार्यकर्ते यांच्यासह भाजपमधील अल्पसंख्याक पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला। यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे, राजन परदेशी, नसरुद्दीन इनामदार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष राम गोरे, हरिभक्त पारायण मुक्ताजी नाणेकर, बाळासाहेब मांजरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या भोवती टाईट फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न महायुतीतील सर्व पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे दिसून येत आहे। खासदार अमोल कोल्हे यांना धक्का देण्यासाठी काही उमेदवार उभे करण्यात येऊन मतांचे विभाजन देखील करण्याचे डावपेच सुरू असल्याची चर्चा जोरदार जनतेत सुरू आहे। कर वसुलीमध्ये राजगुरुनगर परिषद जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असून मार्च अखेर 90% मालमत्ता कर वसूल झाला असल्याची माहिती मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दिली आहे। राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने जुलै 2023 पासून कर वसुलीच्या नोटीस मालमत्ता धारकांना दिल्या होत्या। यामध्ये अनेक मालमत्ता धारकांची थकबाकी होती। थकबाकी वसुलीसाठी नगर परिषदेच्या माध्यमातून 3 अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली 12 टीममध्ये 25 कर्मचारी काम करीत होते। त्याचा रोज आढावा घेतला जात होता। मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वेता बाराथे, जगदीश नागलोत, संध्या शिंगाडे यांच्या नियोजनाखाली कर वसुली करण्यात आली। वसुली करण्यासाठी प्रत्येक टीमला बक्षीस ठेवण्यात आले होते। त्यामुळे 4,14,00,000 रुपये मालमत्ता कर मागणीपैकी 3,68,84,000 रुपये 90% मार्च अखेर वसूल झाले आहेत। थकीत शासकीय कार्यालयांकडून थकबाकी वसूल झाली आहे। पुणे जिल्ह्यातील 17 नगर परिषदामध्ये सर्वाधिक कर वसुली करणारी राजगुरुनगर नगर परिषद आहे। राजगुरुनगर नगर परिषदेने चतुर्थ करवाढ लागू करण्याचा निर्णय घेतलाय। त्याबाबत शहरातील मालमत्ता धारकांना नोटिसा दिल्या आहेत। शहरात 17,289 मालमत्ता आहेत। नोटिसांवरील हरकतीसाठी दिनांक 3 एप्रिलपर्यंत वेळ दिला होता। त्यानुसार सुमारे 2,000 हरकती नगर परिषदेकडे प्राप्त झाल्या आहेत। चतुर्थ वार्षिक कर वाढ लागू झाल्यानंतर 4,63,00,000 रुपये करापोटी नगर परिषदेकडे जमा होणार आहेत। मात्र या करवाढीचा शहरातील व्यापारी नागरिकांनी विरोध केलाय। पूर्वी ग्रामपंचायत होती त्यावेळी निवासी व अनिवासीसाठी एकच कर आकारला जात होता। चतुर्थ वार्षिक करवाढ लागू झाल्यानंतर निवासी वाढीव बांधकामे, प्रिमायसेस जागा यांच्या करात वाढ झाली आहे। राजगुरुनगर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत व विना परवानगी बांधकामे झाली आहेत व होत आहेत। त्याचा शोध नगर परिषदेच्या माध्यमातून घेतला जात असून त्यावर कडक कारवाई केली जाणार आहे। लवकरच ही मोहीम सुरू केली जाईल। कोणालाही यामध्ये पाठीशी घातले जाणार नाही। नियमानुसार नगर परिषदेकडून कारवाई केली जाईल असे मुख्याधिकारी लाळगे यांनी सांगितले। राजगुरुनगर शहरात 17,000हून मालमत्ता सर्वेक्षणातून करवाढीच्या नोटिसा पाठवल्यानंतर आज अखेर या करवाढी विरोधात 2,000हून हरकती, सूचना, तक्रारी दाखल झाल्याची माहिती मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दिली। ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा समाजाने आता लोकसभा निवडणुकीत सरकारचे नाक दाबण्याचे धोरण आखले आहे।
शिरूर लोकसभा मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोहर वाडेकर यांनी आज गुरुवारी 4 एप्रिल 2024 रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे। शिवनेरी येथे जाऊन मराठा समाज बांधवांनी लोकसंपर्क सुरू केलाय। मराठा उमेदवार वाडेकर आणि मराठा समाज बांधवांनी काय सांगितलंय पाहूयात। प्रथम मी सांगतो की सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही उमेदवारीचा फॉर्म भरणार आहोत। आम्ही पूर्ण तालुक्याच्या 6 तालुक्याचा आढावा बैठका घेऊन हा निर्णय घेतलेला आहे। हा आरक्षणाचा विषय आहे, परंतु चाकणसारख्या ठिकाणी रस्त्याची समस्या असेल, पुणे नाशिक रेल्वे मार्ग असेल, अन्यथा बाकी सर्व पाण्याचा प्रश्न असेल आणि कांद्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, हे सगळं मागण्या मान्य करण्याकरता आम्ही सगळेजण सर्व समाज, मराठा समाज आणि इतर समाज, आम्हाला बाकी समाजाचा सुद्धा पाठिंबा आहे या गोष्टी करता। कारण बाकी सगळ्या समाजाचे बाकीचे प्रश्न मिटलेले नाही अजून, ते मिटवण्याचा प्रयत्न आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून छत्रपतींच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। तर आजपासून तुमचं कसं नियोजन असणार, आता इथून पुढे जाणार आहे तुम्ही? आम्ही आता सोनेवरती शिवराज्याभिषेक आहे तितक्या ठिकाणी जाणार आहेत, तिथून शपथ घेऊन आम्ही पूर्ण मतदारसंघ पिंजून काढणार आहोत आणि प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला बरोबर घेण्याचा प्रयत्न आमचा 100% राहणार आहे। की मराठा समाजासाठी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना थोडंसं हमी भाव वगैरे द्यायला पाहिजे, परंतु हे शासन कुठल्याही प्रकारे अजिबात मराठ्यांना लक्ष देत नाही। सर्वचे सर्व प्रश्न जसेचे तसे हे सरकार काय मराठ्यांकडे लक्ष देत नाही, म्हणून आम्ही मनोहर वाडेकर यांच्या पाठीमागे सर्व मराठी खंबीरपणाने उभं राहावं असं मी आपल्याला जाहीर केलेलं नाही। त्यासाठी आमचा मराठी उमेदवार उभा करतोय, त्यासाठी खंबीरपणे आम्ही त्यांना मदत करू। कुठेही तालुक्यात जाऊ असो, कुठेही कोणाचाही प्रश्न असो, तिथं आम्ही मराठ्याच्या ह्याच्यासाठी लढू आम्ही। शिरूर लोकसभा मतदारसंघातील सामान्य नागरिक आणि पदाधिकारी यांच्याशी पुणे लाईव्हने आज संपर्क साधला असता नागरिक आणि पदाधिकारी यांनी काय सांगितलं याबाबतच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाहूयात। आताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये असा विषय होईल किंवा मोदीवरतीच लोक फार नाराज आहेत। दुसरी गोष्ट दादावरती नाराज आहेत की यांना काहीतरी थोडं तरी कुठंतरी कमतरता भासन, पुन्हा मोदी सरकारला, एकनाथ शिंदे साहेबांना किंवा अजितदादांना नाराज आहे यांच्यावरती मंडळी। यांना कुठंतरी जागा दाखवून देणार जनता हे सगळ्यांची। आम्ही हे कोल्यान मागच आहे, पवार साहेबांच्या मागच। का बरं कोलेच का आढळराव का नको तुम्हाला? नाही, असा विषय आता आढळरावच्या झाले 2-3 बाऱ्या किंवा आता यांनी 5 वर्ष काढलेले, पण एक निष्ठावंत पक्षांचा आम्हाला अभिमान आहे, शरदराव पवार साहेबांचा। हा, गेल्या 20 वर्षाच्या राजकारणाचा विचार केला तर एकूणच आतापर्यंत झालेल्या खासदारांनी शिरूर लोकसभेसाठी काहीच केलेलं नाही याची जाणीव सर्वसामान्य लोकांना झालेली आहे। कोणी जरी निवडून आला तरी तो या 4ही तालुक्यांसाठी काहीच करणार नाही या विचारावरती लोक ठाम आहेत आणि द्विधा मनस्थितीत आहे। असं असताना माझा एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक मत आहे की आतापर्यंत ज्यावेळेस आपण खासदार निवडून दिलाय तो सरकारच्या विरोधातला खासदार निवडून दिलाय, त्याच्यामुळे सरकारला प्रत्येक वेळेस आपल्या या मतदारसंघामध्ये कुठले काम देताना विचार करावा लागतो किंवा आपल्याला काम मिळत नाही किंवा आपली कामं होत नाहीत असं मला वाटतं। आणि जर सरकारच्या बाजूचा जर का खासदार दिला तर निश्चितच संपूर्ण या मतदारसंघाचा विकास होईल असं मला स्वतःला वाटतं। परंतु लोकांच्या नाराजीचा विचार केल्यानंतर नक्की कोण कुठं मतदान करेल हे मात्र सांगता येत नाही। त्यापेक्षा वास्तुस्थितीला जर आपण बघितलं तर चाकणची पाण्याची टाकी असू द्या, चाकणला कचऱ्याची एखादी गाडी असू द्या, चाकणचे रस्ते असू द्या, जे आढळरावच्या काळामध्ये झालं ते मधल्या 5 वर्षामध्ये काही झालं नाही। फक्त सोशल मीडियाला लोकांना खुश करण्यासारखं किंवा काही वक्तृत्वाच्या ह्याच्यावरती काही मतदानावरती तो परिणाम होणार आहे। परंतु जर वस्तुस्थिती बघितली डेव्हलपमेंटची तर आता सध्या मोदी सरकारच्या जर पद्धतीने जर काम केलं तर पुढच्या 5-10 वर्षात चाकणचा चांगला विकास होऊ शकतो। राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात ई फायलिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन येथील मुख्य न्यायाधीश AS सय्यद यांच्या हस्ते आज झाले। देशातील प्रत्येक न्यायालयात ई फायलिंग सुविधा वकील वर्गासाठी दिवाणी आणि फौजदारी कामे व इतर कोर्ट कामकाजातील प्रकरणे ऑनलाईन दाखल करण्यासाठी सुरू केली आहेत। वैधानिक कागदपत्रांचे इलेक्ट्रॉनिक फायलिंग करण्याकरता ई फायलिंग पद्धती उपयोगात येते। उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय यांनी ई फायलिंग प्रणाली अंगीकारली असून त्याद्वारे न्याय प्रकरणे दिवाणी आणि फौजदारी दोन्हीही त्या न्यायालयांसमोर ई फायलिंग केली जाऊ शकतात।
ई फायलिंगचा प्रारंभ झाल्याने भारतातील न्यायालयांसमोर न्यायप्रकरणे दाखल करण्यासाठी तांत्रिक उपाय योजला जाऊन कागदविरहित फायलिंग करण्याने वेळ आणि खर्च यांची बचत होणार आहे। राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवारात ई फायलिंग सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे। आज दिनांक 4 एप्रिल रोजी त्याचे उद्घाटन येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश AS सय्यद सह जिल्हा न्यायाधीश SB पोळ यांच्या हस्ते झाले। खेड तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 18 शाखा मिळून मार्च 2024 अखेर 90.53% खरीप पीक कर्जाची वसुली झाली, तर बँकेच्या या आर्थिक वर्षात तब्बल 31,39,00,000 रुपये नफा झाला आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।